महाराष्ट्राच्या विधानसभेचं जे सत्र आहे, चालू सत्र, ते जवळपास संपत आलेलं आहे. आपण या सत्रादरम्यान अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवरच्या चर्चा ऐकल्या. त्यामध्ये मात्र शेतीचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न कुठंही फार प्रामुख्यानं चर्चेत आलेला दिसला नाही. अशातच ऊस शेतकरी जे आहेत, ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा FRPचा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नासंदर्भात एक महत्त्वाची मागणी घेऊन शेतकरी नेते राजू शेट्टी आज पुण्यात आलेले होते. त्यांची साखर संकुलमध्ये पुण्याच्या साखर आयुक्तांशी भेट झाली. त्यानंतर काय घडामोडी घडल्या, FRP बाबत काय महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगानं त्याचं काय महत्त्व आहे, या सगळ्या गोष्टींसोबतच महाराष्ट्राची सध्याची एकूण राजकीय व सामाजिक परिस्थिती याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते मान्य राजू शेट्टी. नमस्कार. नमस्कार, तुमचं स्वागत आहे इंडी जर्नलमध्ये. तर पहिला प्रश्न अर्थातच जो संदर्भ मी सांगितला आहे FRPचा प्रश्न, तर हा FRPचा प्रश्न नक्की काय आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला पुरेशी चर्चा होताना दिसली का? आणि तुम्ही आज साखर आयुक्तांना भेटला, ते काय अपडेट आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. ऊस दर जो ठरला जातो तो केंद्र सरकारच्या ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ठरला जातो. कारण साखर ही जीवनावश्यक वस्तूमध्ये समाविष्ट असल्यामुळं साखरेचा कच्चा माल म्हणजे ऊस आणि त्या ऊसाचे दर निश्चिती करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला असतो. आणि एकूण 23 पिकांचा हमीभाव सरकार जाहीर करतं. त्यातलं एकमेव ऊस पीक हे असं आहे की त्याचा हमीभाव अनिवार्य आहे, बाकीच्यांचा फक्त सपोर्ट प्राईस आहे. त्यामुळं त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस पुरवल्यानंतर 14 दिवसाच्या आत केंद्र सरकारनं निश्चित केलेली किंमत, ज्याला FRP म्हणतात, ती शेतकऱ्याला विनाकपात एक रकमी दिली पाहिजे. आणि ती जर दिली गेली नाही तर साखर कारखानदार, मग तो खाजगी असो किंवा सहकारी असो, तो सरकारी थकबाकीदार समजून त्याच्यावर रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केलं जातं आणि त्या कारखान्याची मालमत्ता जप्त करून लिलावात काढून ते शेतकऱ्याचे पैसे दिले जातात. अशा प्रकारचा तो कायदा आहे. आणि विलंब जेवढा झालेला असतो त्याला 15% व्याजाची आकारणी करायचं अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे. असं असताना ही गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ऊस दर दिला जायचा. परंतु महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळामध्ये ह्या साखर कारखानदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणून एक शासन निर्णय करायला भाग पाडला. आणि तो शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्याचं जे काही FRP आहे ती तुकड्या तुकड्यानं शेतकऱ्याला द्यायची. पहिल्या टप्प्यात थोडी, नंतर थोडी, अजून थोडी, नंतर असे. आणि त्याला कालावधीचं काही बंधन नव्हतं. हे कशासाठी? तर साखर कारखानदारांचं म्हणणं असं होतं की उत्पादित झालेली साखर आम्ही वर्षभर विकतो, मात्र ऊसाची किंमत आम्हाला एकदम द्यावी लागते आणि मग आमच्यावर कर्जाचा बोजा पडतो. पण सगळ्यांनी जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की शेतकऱ्याच्या शेतात ऊस 18 महिने उभा असतो आणि त्याच्यावरचा खर्च त्याचा जवळजवळ 2.25 वर्ष अधिक झालेला असतो आणि त्याची गुंतवणूक झाली, पण त्याचं शेतकऱ्याचं देणं कोणालाच नाही. आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या सोयीनं ठाकरेंच्यावर दबाव आणून म्हणा किंवा ठाकरे दबावाला बळी पडले असतील म्हणा किंवा साखर उद्योगातलं त्यांना काही कळत नसल्यामुळे म्हणा, पण तो शासन निर्णय झाला. परंतु सरळ सरळ तो बेकायदेशीर होता, नियमबाह्य होता. त्याचं कारण केंद्र सरकारने केलेल्या कायद्यामध्ये केंद्राच्या परवानगीशिवाय राज्याला दुरुस्ती करता येत नाही. असं असताना खुलेआम त्याने हे दुरुस्ती केली. मी वारंवार उद्धव ठाकरेंच्या ते लक्षात आणून दिलं. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यांच्यावर एक बैठकही झाली. त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी मला विनंती केली की तुम्ही ती केस मागं घ्या. मी म्हटलं की तुम्ही शासन निर्णय मागे घ्या, मी केस मागे घेतो. कारण सरकारला हरवण्यात मला रस नाही आहे, मला शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यामध्ये रस आहे. त्याचं प्रोसिडिंग आहे माझ्याकडे. ती मिनिट्स मी हायकोर्टामध्ये दाखल केले आणि याने हा बेकायदेशीररित्या कारखानदारांच्या दबावाला बळी पडून हा निर्णय घेतलेला आहे आणि हा शासन निर्णय रद्द व्हावा 21 सप्टेंबर 2022 अशी याचिका माझी होती आणि त्याचा निकाल लागला आणि शासन
हायकोर्टानं केंद्राचं म्हणणं घेतलं, राज्य सरकारचं म्हणणं घेतलं, साखर संघानं इंटरव्हेन्शन पिटिशन केलं. खरं तर साखर संघाला टनाला 1 रुपया आम्ही वर्षाला वर्गणी देतो शेतकरी, पण त्या साखर संघाच्या वकिलानं आमचेच पैसे घेऊन आमच्या विरोधात भूमिका मांडली तिथं. तर असं हे सगळं झालं. अजून एक दोघांनी असं इंटरव्हेन्शन करून आमच्या विरोधात भूमिका मांडायचा प्रयत्न केला, पण ॲडव्होकेट पांडे हे आमचे पूर्वाश्रमीचे स्वाभिमानीचे कार्यकर्ते असल्यामुळं ताकदीनं त्यांनी त्या ठिकाणी एकापेक्षा एक दिग्गज वकील तिथं होते. महाराष्ट्राचे अटर्नी जनरल 4 दिवस हायकोर्टात बसून होते. अजिबात जरासुद्धा हल्ले नाहीत ते, कारण त्यांना कसल्याही परिस्थितीत केस जिंकायची होती. पण आम्ही मुद्दे आमचे ठाम असल्यामुळं आम्ही ती केस जिंकली. अच्छा, त्यानंतर तुम्ही साखर आयुक्तांची आज भेट घेतलेली आहे. हो, आज साखर आयुक्तांना भेटलो. याचं कारण हायकोर्टाचा निकाल झाला. 21 फेब्रुवारी 2022चा शासन निर्णय रद्दबातल ठरवला. मग मूळ कायद्यानुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्याला FRP मिळाली पाहिजे, आणि ते कारखान्याने दिलेले नाही. मग त्याचं व्याज 15% व्याजाचे हिशेब करा, आणि ते पैसे, कारण 6,000 कोटीची थकबाकी आता दिसते, 7,000 कोटीची थकबाकी आहे, आणि ते पैसे आता गरज आहे शेतकऱ्याला त्याची, आणि ते जर नाही दिले तर 8 दिवसानंतर पण पुन्हा येईन. आता मात्र आम्ही गप्प बसणार नाही, असा गर्भित इशारा देऊन आलो. अच्छा, जवळपास 4 महिने उलटलेत ह्या गोष्टीला, बरोबर? जो हंगाम संपून आणि हे होऊन, तर FRP 4 महिने थकलेला आहे. तर तुम्ही असं ऐकलंय की तुम्ही व्याजाची सुद्धा मागणी केली आहे त्या. हो, एकूण ऊसाची तोड झाल्यानंतर त्याचे 14 दिवस वजा जाता जेवढा विलंबाला कालावधी लागलेला आहे, त्याचा दर शेकडा 15% प्रमाणे व्याजाची आकारणी केली पाहिजे. कायद्यातच तशी तरतूद आहे, आणि ते आम्ही सोडणार नाही. तसं बघायला गेलं तर ऊस उद्योग जो आहे, म्हणजे साखर उद्योग जो आहे, तो बऱ्यापैकी संघटित उद्योग मानला जातो. त्याचं सर्व गोष्टी प्रमाणीकृत आहेत. म्हणजे त्याच्या लागवडीपासून ते त्याच्या मार्केटिंगपर्यंत बऱ्याच गोष्टीला स्टँडर्ड्स आहेत. तर आत्ता सध्या या संघटित उद्योगाची काय अवस्था तुम्हाला जाणवते, आणि त्यातले कुठले कुठले अजून प्रश्न जाणवतात? जसं FRPचा एक प्रश्न आहेच, पण इतर कोणते प्रश्न तुम्हाला जाणवतात त्यामध्ये? तसं फार मोठे प्रश्न आहेत अशातला भाग नाही. साखर उद्योग बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेला आहे. एक तर मी खासदार असतानाच्या काळात अनेक वेळा आम्ही साखरेचं जे काय MCX मध्ये ट्रेडिंग व्हायचं, वायदे बाजाराच्या विरोधात जोरदार आवाज उठवला, आणि वायदे बाजारातून साखर बाहेर काढली. कारण लिया देया करून कृत्रिम रीतीने साखरेचे भाव वाढवायचे, भाव पाडायचे, आणि आजारी आणि दुबळ्या कारखान्यांची साखर विकत घ्यायची, आणि मग त्याचा नंतर कारखान्याचा सीझन संपल्यानंतर जास्त दराने विकायचे. असे प्रकार सर्रास व्हायचे. आणि ती वायदे बाजारातून साखर काढल्यानंतर साखरेचे भाव वर्षभर स्थिर राहायला लागले, आणि त्यामुळे एक प्रकारे स्थिरता आली साखर उद्योगाला. परत ग्राहकांनाही त्याचा फायदा झाला, कारण वर्षभरासाठी लागणारी जी साखर आहे ती एकदम खरेदी करण्याची आर्थिक क्षमता सगळ्याच ग्राहकांची नसते, आणि साखर वर्षभर टिकतही नाही, त्याला पावसाळ्यामध्ये पाणी सुटतं, आणि त्यामुळं साखरेचे भाव पडले म्हणून त्याचा काही ग्राहकांना फायदा होतच नाही कधी. साखरेचे भाव गेल्या 7-8 वर्षापासून स्थिरस्थावर झाल्यामुळं बऱ्यापैकी साखर उद्योगाला स्थिरता मिळालेली आहे. त्याचबरोबर मी पेट्रोलियम मंत्रालयाच्या स्टँडिंग कमिटीमध्ये असताना इथेनॉल, अर्थात गडकरी साहेबांनी त्याला पुढाकार घेतलेला होता. आमच्या स्टँडिंग कमिटीनं एक आग्रह धरला आणि एक रिपोर्ट दिला केंद्र सरकारला की पर्यावरणपूरक इंधन म्हणून इथेनॉलचा उपयोग करून घेतला पाहिजे, ज्याच्यामुळं क्रूड ऑइलवरची आयात सुद्धा कमी होऊ शकते. 20% इथेनॉल जर का पेट्रोल डिझेलमध्ये मिक्स केलं तर तेवढं क्रूड ऑइल आपलं आयात कमी होईल, तेवढाच आपल्या रुपया वधारेल. शिवाय साखरेचं सरप्लस जे उत्पादन होतं त्याच्यावर उत्तर आपल्याला शोधता येईल, कारण सरप्लस झालेली साखर कमी दरामध्ये जागतिक बाजारामध्ये नेऊन विकण्यापेक्षा त्याचं इथेनॉल निर्माण केलं तर इंधनासाठी स्वयंपूर्णतेच्या दृष्टीनं आपण वाटचाल करू.
अशा प्रकारची शिफारस आम्ही केलेली होती आणि ते अर्थातच केंद्र सरकारनं स्वीकारली. अर्थात जागतिक दबावही होताच आणि त्यामुळं इथेनॉल उत्पादनाला चालना मिळायला लागली आणि साखर कारखान्यामध्ये तयार होणारं मोलॅसिस असेल त्याच्यापासून तयार होणारं इथेनॉल, ज्याला सी हेवी मोलॅसिस म्हणतात, किंवा ऊसाची रिकव्हरी, म्हणजे साखरेचं उत्पादन कमी करून साखर मोलॅसिसमध्ये ज्यादा सोडली जाते त्याला बी हेवी मोलॅसिस म्हणतात, त्याच्यापासून इथेनॉल तयार करणं, किंवा ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करणं, अशा प्रकारचं धोरण केंद्र सरकारनं अवलंबल्यामुळं इथेनॉलच्या उत्पादनाला चालना मिळाली आणि त्यातून कारखान्यांना चांगले पैसे मिळाले. एकूणच हळूहळू साखर उद्योग स्थिरस्थावर होत चाललेला आहे आणि साखर उद्योग स्थिरस्थावर व्हायला लागलेला याचा सगळ्यात मोठा पुरावा काय असेल तर महाराष्ट्रातले जे बडे नेते आहेत त्यांच्या साखर कारखान्यांची वाढलेली गाळप क्षमता हा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. तोट्याचा धंदा कशाला कोण वाढवत, फायद्याचा धंदा वाढवत असता आणि त्यामुळं स्थिरस्थावर तसा बऱ्यापैकी झालेला आहे. अर्थात कधी कधी केंद्र सरकार विदूषकी चाळे करत असतं, गरज नसताना यावर्षी साखर निर्यातीवर सुरुवातीला बंधनं आणली, ती आणायची गरज नव्हती. अजून जास्त पैशात आपल्याला साखर निर्यात करून 4 पैसे मिळवता आले असते, किंवा गेल्या वर्षी इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घातली, ती घालायची काही गरज नव्हती. असं काही विदूषकी चाळे केंद्र सरकार आदनबंद करत असतं. तो भाग जर सोडला तर बऱ्यापैकी आता साखर उद्योग स्थिरस्थावर झालेला आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय दबावाचा एक मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये. तर आता आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर 2-3 महत्वाच्या घडामोडी बघतोच. एक तर इस्रायल पॅलेस्टाईनचं जे संघर्ष सुरू आहे तो आहे, किंवा त्याच्या आधीपासून सुरू असलेलं रशिया युक्रेनचं युद्ध असेल, त्याचे काही परिणाम या उद्योगावर दिसतात तुम्हाला, किंवा अमेरिकेचं स्वतःचं जे बदलतं धोरण आहे, व्यापार धोरण, त्याचा काही परिणाम होताना दिसतोय तुम्हाला याच्यावरती, की होऊ शकेल किंवा होतोय असं काही गेल्या वर्षात? ना, आता इथून पुढे होण्याची शक्यता आहे. कारण नुकतंच ट्रम्पने सगळ्याच देशांना धमकी दिलेली आहे की अमेरिकेच्या कृषी उत्पादनावर जर का तुम्ही आयात कर लावला तर कारवाई करू, अशा प्रकारचे. आणि तसं झालं आणि आयात शुल्क जर कमी केलं तर ऊस उत्पादकच काय, कारण सगळ्याच प्रकारच्या शेतकऱ्यांना मोठा धोका आहे. कारण नुकतेच एक मला वाटतं कुठल्या तरी एका न्यूज एजन्सीनं बातमी दिली होती की अमेरिकेतल्या शेतकऱ्याला दरवर्षी 26 लाख रुपये अनुदान मिळतं. कशासाठी तर त्यांनी शेतीत टिकून राहावं. त्या तुलनेनं आमचं केंद्र सरकार प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये देतं कृषी सन्मान निधी, आणि त्याचा फार मोठा गाजावाजा होतो. म्हणजे कुठं इंद्राचा ऐरावत आणि कुठंही श्यामभट्टाची तट्टाणी, पण गाजावाजा असा होतो. आणि अशा पद्धतीनं जगभरामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना तिथली सरकार अन्न सुरक्षेच्या नावाखाली किंवा शेतीमध्ये आपले शेतकरी टिकले पाहिजेत आणि कुठेतरी अन्नधान्याच्या बाबतीत आपण परावलंबी होऊ नये म्हणून करदात्यांचा पैसा खर्च करून त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे लावून त्यांना शेतीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतील. आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे विदूषके चाळे करून, कारण नसताना कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली, आयात शुल्क आता जे काही शून्य केलं ते 1 महिन्यापूर्वी करायला पाहिजे होतं, अजून कांदा उत्पादक शेतकऱ्याला चांगला लाभ झाला असता. तर ह्या जे गोष्टी करतं याच्यामध्ये जर का सुधारणा झाली नाही तर शेतकरी वेगानं शेतीतून बाहेर पडायला लागलेला आहे. भविष्यामध्ये आपल्या देशामध्ये अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जी परिस्थिती लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना निर्माण झालेली होती तशी परिस्थिती होणारच नाही याची गॅरंटी नाही. याचं कारण सांगतो, गेल्या 5 वर्षामध्ये देशामध्ये 6,43,000 हेक्टर एवढी जमीन लागवडी करून कमी झालेली आहे शेतीच्या. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्यातली निम्म्याहून अधिक जमीन महाराष्ट्रातली आहे. कारण महाराष्ट्रातली 3,22,000 हेक्टर जमीन कमी झालेली आहे लागवडी खालची. या वेगानं जर का बिगर शेतीसाठी जमीन वापरायला लागली तर या देशामध्ये अन्न सुरक्षेचा प्रश्न भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतो.
आपण एका संघटित उद्योगाबद्दल बोललो आता, साखर उद्योगाबद्दल. तसंच एक संघटित उद्योग म्हणजे डेअरी आणि दुधाचे उत्पादन. तर याच्यामध्ये आपण बघतो की मागच्या काही वर्षांपासून ऑलरेडी दुधाचे जे दर आहेत त्याचं वर खाली होणं, मग त्याची खरेदी मधलं जे प्रमाण आहे त्याचे प्रश्न आपण बघत आलेलो आहे. नुकतीच एक छोटीशी दरवाढ जाहीर केलेली आहे. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये परिवर्तित होतो का, तयार दिसतो का तुम्हाला होताना तयार? अं, मुळामध्ये दुधाच्या धंद्यामध्ये फारच अनिश्चितता आहे. आज विशेषतः मी गाईच्या दुधाबद्दल बोलतो. गाईच्या दुधाला काही भागामध्ये 3.5 फॅट आणि 8.5 SNF हा जो स्टँडर्ड दर्जा ठरवलेला आहे त्याला साधारणपणे 30 ते 32 रुपये एका लिटरला भाव मिळतो. वास्तविक पाहता एकूण दुधाचा उत्पादन खर्च बघता तो 42 ते 45 रुपये मिळाल्याशिवाय त्याला ते परवडत नाही. आणि म्हणून हळूहळू महाराष्ट्रातलं दुधाचं उत्पादन कमी व्हायला लागलं. 8-9 रुपये तोट्यातच आता सध्या दूध उत्पादक दूध विकतो. सध्याचा काळ हा कृषी काळ आहे, म्हणजे दुधाचं कमी उत्पादन असल्याचा काळ आहे. दुधाचे 2 प्रकारचे सीझन असतात, पृष्ठकाळ आणि कृषी काळ. हा कृषी काळ हा साधारणपणे जून-जुलैपर्यंत चालतो आणि त्याच्यानंतर पुन्हा पृष्ठकाळ सुरू होतो. त्यावेळी दुधाचं उत्पादन वाढतं आणि त्या दोन्ही काळामध्ये जवळपास 30 ते 40% एवढं उत्पादन कमी आणि जास्त होतं. आता सर्वसामान्य ग्राहकांचं एकूण वर्षभराची जे काही खरेदी करण्याची क्षमता आहे ती तशीच राहते. मग पृष्ठकाळामध्ये जे अतिरिक्त दूध होतं त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते आणि ती प्रक्रिया करणं म्हणजे दुधापासून बटर करणे किंवा स्किम्ड मिल्क तयार करणे किंवा बाकीचे बाय प्रॉडक्ट वर्षभर लागतातच. त्याच्याही खपामध्ये सणासुदीचा अपवाद सोडला तर फारसा फरक पडत नाही. पण बटर आणि पावडर करणं याच्यामध्ये मग अतिरिक्त दुधाचा साधारणपणे केले जाते. आणि याच्यामध्ये काही मोठे जे आता प्लेयर आलेले आहेत ते खरा दुधाचा खेळ करत असतात. त्यांना बटर आणि पावडरला चांगला भाव मिळाला तर दुधाचे भाव एकदम वाढवून ठेवतात आणि त्याचा फटका मग पाऊचमध्ये दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सोसावा लागतो. आणि बटर आणि पावडरचे भाव पडले की ते दुधाचे खरेदीचे भाव पाडतात. पण गंमत म्हणजे त्या काळात मात्र पाऊच मध्ये विकत घेणाऱ्या ग्राहकांचा दुधाचा भाव कमी होत नाही, तो वाढलेला तसाच राहतो. तशीच परिस्थिती आता झालेली आहे. आता कृषी काळ सुरू झाल्यामुळं त्यांनी दुधाचा खरेदीचा भाव काही अंशी वाढवला पण फार नाही वाढवला. दुधाची टंचाई असल्यामुळं आणि मग दुधाची टंचाई लक्षात घेऊन पाऊचमध्ये दूध विकणाऱ्यांनी आता 2 रुपयानं दुधाचे भाव वाढवले. त्याचा तो पैसा उत्पादकांच्या पर्यंत आता पोचत नाही आहे. उलट सरकारनं आता दूध टंचाई निर्माण झाली म्हणून जे 7 रुपयाचं अनुदान होतं ते अनुदानही बंद केलं. म्हणजे लिटरला 7 रुपये आता दूध उत्पादकाचा तोटाच झालेला आहे. पण ह्या भाववाढीचा उत्पादकांना काही फायदा झालेला नाही. तुम्ही शेतीच्या कमी होणाऱ्या प्रमाणाबद्दल तर बोललाच आहात, पण शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर मिळत नाहीत याबद्दल एक मोठी तक्रार वारंवार आपल्याला शेतकऱ्यांकडून ऐकू येते. आणि दुसऱ्या बाजूला शेतमजुरांच्या न्याय हक्कांचा प्रश्न किंवा आता ऊसाचा जर संदर्भ घेतला तर ऊसतोड कामगारांचा प्रश्न अनेकदा हे केला जातो. तर हा एक टाइम बॉम्ब म्हणता येईल का याच्यामध्ये, की या संघर्षाला वेळीच हे नाही दिलं, काहीतरी उपाय नाही सुचवला याच्यावरती? शेतमजूर आणि शेतकरी असा फारसा काही संघर्ष आता राहिलेला नाही आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, देशामध्ये एकूण जे खातेदार शेतकरी आहेत त्यातले 82% खातेदार शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. आणि म्हणजे मोठे शेतकरी तर राहिलेलेच आहेत. आणि जे काही मोठे शेतकरी राहिलेले आहेत ते शेतकरी नाहीतच, ते एकतर राजकीय नेते आहेत, मोठे व्यापारी आहेत, उद्योगपती आहेत. त्यांचा DNA काही शेतकऱ्यांचा नाही आहे. त्यामुळे शेतकरी हा छोटाच आहे आणि त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर असा संघर्ष फारसा नाही आहे. मुळात
परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याचीच अवस्था इतकी वाईट आहे, तर तो शेतमजुराला कसा सांभाळणार? म्हणजे असं आहे की शेतकऱ्याचं आणि शेतमजुराचं नातं हे गाईचं आणि वासराचं आहे. गाई चांगलं 20-25 लिटर दूध देत असेल तर वासराला लिटरभर दूध प्यायला मिळतं. गाय 2-4 लिटर दूध द्यायला लागली तर ते मालकाला किती राहणार आणि त्या वासराला किती पाजणार, अशी परिस्थिती एकूण शेतीची आहे. त्यामुळे तो संघर्ष फारसा नाही, पण तरी सुद्धा आज शेतीमालाला भाव नसल्यामुळं शेतकरी जी तुटपुंजी मजुरी देतो त्या मजुरीमध्ये शेतमजुराचं भागत नसल्यामुळं तो शेतीतून बाहेर पडायला लागलेला आहे, शहराच्या दिशेनं जायला लागलेला आहे. शहरात वाढत चालणाऱ्या झोपडपट्ट्या ही त्याचं जिवंत पुरावा आहे. आपण कधी कधी आपण चर्चा करतो बांगलादेशी विस्थापितांचं किंवा आणि रोहिंग्यांचं अजून बरेच कुणाकुणाचं हे करतो, परंतु गावातून शहरात विस्थापित झालेला शहरातल्या झोपडपट्टीतला फुटपाथवर राहणाऱ्या गरिबाचं बद्दल आपण कधीच चर्चा करत नाही. खरे विस्थापितांचे प्रश्न हे आहेत आणि ह्याचं कारण गावात रिकाम्या हाताला काम मिळत नाही. कारण शेतकऱ्याकडं मजुरी मिळाली तरी तुमचा त्याला काही काळापुरती मिळते, वर्षभर त्याला मजुरी मिळेल अशा प्रकारे शेतीचं एक स्थिर धोरण राहिलं तर तो गावात राहू शकेल. शहरात गर्दी होणार नाही, शहरात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. हे सारे सामाजिक प्रश्न आहेत, ते समजून घेतले पाहिजेत. बरोबर. आता शेतीपासून आपण थोडंसं जे बघतो की महाराष्ट्र राज्य सरकार नेहमीच महत्वाकांक्षी प्रकल्प घेऊन येतं वेगवेगळे. मध्यंतरी आपण बघितलं समृद्धी महामार्ग झाला महाराष्ट्रामध्ये, त्याच्या संदर्भानं आधी जे प्रश्न होते त्याचं पुढं काय झालं हे चर्चेतून गायबच झालं. आता एक नवीन संघर्ष उभा राहतोय, तो म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचा. तर त्याच्या संदर्भात तुम्ही सुद्धा आवाज उचललेला आहे. तर हा जो त्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो नक्की काय आहे, त्यांची काय मागणी आहे? एक तर शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो अनावश्यक आहे, त्याची सध्याच्या काळात तरी गरज नाही आहे. कारण नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नागपूरपासून पार अगदी रत्नागिरीपर्यंत, रत्नागिरीच्या बाजूचं काम अजून चालू आहे, पण कोल्हापूरपर्यंत तरी जवळपास काम पूर्ण झालं आहे. चौपदरीकरणाचा मार्ग बांधून पूर्ण केलेला आहे. अतिशय चांगला रस्ता आहे आणि त्या रस्त्यात सध्या गरज भागते. तोच रस्ता सध्या तोट्यात चालू आहे, कारण ह्या महामार्गावर आता सुद्धा वर्दळ अतिशय तुरळक आहे. उदाहरण देतो, सांगली जिल्ह्यामध्ये कवटेमंगळ तालुक्यात बोरगाव नावाचं गाव आहे, त्या गावात एक टोल नाका आहे त्या रस्त्यावर. आणि त्या महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने मी विचारलं की या ठिकाणी एकूण दिवसाला टोल किती वसूल होतो, तर ते म्हटले की 10 ते 11 लाख रुपये दररोज टोल वसूल होतो. तुमचं टार्गेट किती आहे त्यांना विचारलं मी. ते म्हटले की 40 लाख रुपये आमचं कमीत कमी व्हायला पाहिजेत, नाही तरच आमचं जे काय टोलला कालावधी दिला आहे त्या कालावधीमध्ये कर्ज फेटू शकेल, नाहीतर मग टोलचा कालावधी वाढवावा लागेल. म्हणजे त्यांना अपेक्षित जे कलेक्शन आहे त्याच्या केवळ 25% कलेक्शन, 25%पेक्षाही मला कमीच वाटतं. मला वाटतं एवढं जर का कलेक्शन होत असेल म्हणजे तो रस्ता तोट्यात आहे. बाबा आपण जर का व्यावहारिक भाषेत विचार केला तर तोट्याचा रस्ता चाललाय. मग एक रस्ता तोट्यात जात असताना त्याच रस्त्याला समांतर रस्ता राज्य सरकारनं बांधायची गरज आहे का? राष्ट्रीय महामार्ग केंद्र सरकारचा आहे आणि शक्तीपीठ हा राज्य सरकारचा आहे, MSRDC बांधणार आहे. आधी केंद्राचा रस्ता तोट्यात चाललेला आहे आणि त्याला समांतर, कारण शक्तीपीठ हा नागपूर रत्नागिरी महामार्गाला कोल्हापूर पर्यंत समांतर आहे. 2 रस्त्यामध्ये काही ठिकाणी 20 किलोमीटर अंतर आहे, काही ठिकाणी 1 किलोमीटर सुद्धा नाही. इतका समांतर पद्धतीने तो रस्ता आलेला आहे. सगळ्यात सुपीक भागातून जातो. 27,000 एकर जमीन रस्त्यासाठी जाणार आहे आणि ती कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, लातूर असेल. लातूरमध्ये सुद्धा सुपीक जमीन जाणार आहे, बागायती जमीन जाणार आहे. अगदी नांदेड पण, हिंगोली नांदेडमध्ये सुद्धा त्याला मोठा विरोध आहे. कशासाठी, कुणासाठी, कुणी मागणी केली होती का? कधी ऐकलं का तुम्ही? ह्या शक्तीपीठ महामार्गावर कुठली कुठली देवस्थानं येतात? तर वर्धा येते,
त्याचबरोबर औंढा नागनाथ येतं, परळी वैजनाथ येतं, तुळजापूर येतं, पंढरपूर येतं, कोल्हापूरचे महालक्ष्मी येते. ह्यापैकी कुठल्या देवस्थानला जात असताना भाविकांना 4-4 तास 8-8 तास रस्त्यावर ताटकळत बसावं लागलं, ट्रॅफिक जामची समस्या भेडसावली, अशा कधी बातम्या कधी वाचल्यात का? कधीच नाही. कारण प्रचलित रस्ते इतके चांगले असताना कशासाठी मग नवीन रस्ता देवाच्या नावानं करायचा? कुणाचा ह्याच्यामध्ये फायदा आहे हे कळलं पाहिजे ना जनतेला. कारण यात 1 रुपया सुद्धा सरकारचा जात नाही, लक्षात ठेवा. भांडवली गुंतवणूक कोण करतंय? खाजगी क्षेत्रातून होतंय. आणि ते वसूल कसं करायचं आहे? तर टोल मधून वसूल करायचं आहे. मग अशा पद्धतीनं विधान परिषदेमध्ये बोलताना बंटी पाटील म्हणाले की आज जी काही रहदारी आहे आणि त्या रहदारीचा विचार करता आणि झालेला खर्च विचारात घेता 90 वर्षे टोल द्यावा लागेल भाविकांना. मग हे कशासाठी? कारणच काय? बर, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, मी अतिशय जबाबदारीने बोलतो, समृद्धी महामार्ग बांधला गेला आणि त्यामुळं अनेकांची समृद्धी आली. आमदाराचा दर 50 कोटी निघाला. त्या समृद्धीपेक्षाही भयानक प्रकार या शक्तीपीठाचा आहे. आणि याचं कारण तुम्हाला सांगतो. मी सांगतो म्हणून विश्वास ठेवायची गरज नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरात अनेक ठिकाणी रस्ते बांधलेले आहेत. त्यांचा 6 पदरी रस्त्याचा DPR काढून बघा. त्यांनी जे बांधून पूर्ण केले आहेत ते साधारणपणे 1 किलोमीटर 6 पदरी रस्ता बांधायला त्यांना 30 ते 35 कोटी खर्च येतो. माळरान असेल, डोंगरातून असेल, खडकाळ जमीन असेल, खाली बेस चांगला असेल तर खर्च कमी येतो. ब्लॅक सॉइल असेल, एखादा पूल बांधावा लागेल तर खर्च 5 कोटी मागे पुढं. पण 35 कोटीपेक्षा जास्त त्यांना खर्च येत नाही एका किलोमीटरला. अर्थात ती काही साधू संत आहेत असं मी म्हणणार नाही. ते काय प्रयागराजला जाऊन गंगा स्नान करून पवित्र होऊन आलेले नाहीत. त्यांचं सगळं देणं घेणं चालू आहे, टक्केवारी चालू आहे. तरी सुद्धा 1 किलोमीटरला ते 35 कोटीत बांधतात. शक्तीपीठ महामार्गाचा एकूण DPR आहे 886,000 कोटीचा. लांबी आहे 802 किलोमीटर. म्हणजे साधारणपणे 1 किलोमीटरला 107 कोटी 60 लाख रुपये खर्च येतो. 35 कोटी कुठं आणि 107 कोटी कुठं? कशाचा मेळ कशाला लागत नाही. बरं, आणि महाराष्ट्रामध्ये एक शब्द अतिशय लोकप्रिय आहे, तो म्हणजे सुप्रमा, सुधारित प्रशासकीय मान्यता. मला माहित आहे की हे 3 वर्षामध्ये काही रस्ता पूर्ण होणार नाही. त्यामुळे 86,000चा DPR हा 1.5 लाख कोटीपर्यंत जाणार आहे हेही मला माहिती आहे. हा पैसा कुणाकडे जाणार आहे? बरोबर. आणि एवढं असताना बाकी जे देशभरातले जे रस्ते झाले ते 2013च्या कायद्याप्रमाणे भूमी अधिग्रहण करून झाले. म्हणजे त्याला बाजारभावाच्या चौपट 5पट. आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असताना अजून एक महाराष्ट्रामध्ये कायद्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे. ती म्हणजे सार्वजनिक कामासाठी सरकार जेव्हा जमीन अधिग्रहित करतं तर त्यामध्ये 2013च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्याचा संमतीचा अधिकार काढून घेतला, न्यायालयात जाण्याचा अधिकार काढून घेतला आणि सरकार देईल ती किंमत शेतकऱ्यांनी स्वीकारायची आणि त्याच्या विरोधात कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही, अशा प्रकारची दुरुस्ती झालेली आहे. दुर्दैव म्हणजे काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी लोकसभेमध्ये तो कायदा मांडला आणि काँग्रेसच्याच बाळासाहेब थोरातांनी त्याच्यामध्ये दुरुस्ती आणली. अशा प्रकारचं अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आता ती दुप्पट, म्हणजे समृद्धीला जर 100 रुपये मिळाले असतील तर शक्तीपीठच्या महामार्गाला ज्या शेतकऱ्याचे पैसे जमीन गेली त्याला फक्त 40 रुपये मिळतील. 60% कपात केली आहे. आणि एवढी कपात करून सुद्धा DPR एवढा वाढलेला आहे, 1 किलोमीटरचा खर्च एवढा वाढलेला आहे. मग ह्याला का आम्ही मान्यता द्यावी? तुमच्याकडे भांडवल नाही म्हणून तुम्ही खाजगी क्षेत्रातून भांडवल उभा करता आणि मग तुम्ही रस्ता बांधणी करता आणि प्रवास करणाऱ्या भाविकांच्याकडून टोलच्या रूपानं वसूल करता. नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं घेताय. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठग पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करून वाटमाऱ्या बंद केल्या होत्या आणि ही नवीन वाटमारी सुरू करता. लाज नाही वाटत? आणि म्हणून याला आमचा विरोध आहे. आणि तुम्हाला रस्ता करायचाच आहे तर मग जसं भांडवलदारांच्याकडून भांडवल नाही म्हणून भांडवल घेता आणि त्याच्या बदल्यात त्यांना
टोलच्या रूपानं परतावा देता, तसं आमची जमीन भांडवल समजा, टोलमध्ये आमचाही हिस्सा ठेवा. 27,000 एकर शेती जात असेल तर त्या प्रत्येक शेतकऱ्याचा हिस्सा ठेवा. त्याचा मुलगा, नातू, पंतू टोल घेत बसतील. ऊसाची शेती केली काय आणि रस्त्याची शेती केली काय, आम्हाला काय फरक पडणार आहे? पण ते करणार नाहीत, ते कधीच करणार नाहीत. कारण त्यांच्या नफ्यामध्ये, त्यांच्या फायद्यामध्ये अशी ही फाटकी तुटकी माणसं हिस्सेदार होता कामा नयेत, अशी भूमिका असेल. आणि विकासाच्या नावाखाली जर तुम्ही लूट करणार असाल, विकासाला आमचा विरोध नाही, परंतु सर्वसामान्य गोरगरिबांची थडगी बांधून त्याच्यावर जर का तुम्ही विकासाचे मनोरे बांधणार असाल तर असा विकास आम्ही होऊन देणार नाही, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. आता या संदर्भातच बघायचं झालं तर तुम्ही ज्या भागात प्रामुख्यानं काम करता, सांगली कोल्हापूरचा भाग असेल, पश्चिम महाराष्ट्रातला भाग असेल, तो क्रांतिसिंह नाना पाटलांसारखं नेतृत्व भेटलंय, यशवंतराव चव्हाणांसारखं भेटलंय, राजर्षी शाहूंसारखं भेटलंय. अशा विचारांचा वारसा असलेल्या भागामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपण धार्मिक तेढ वाढताना बघतोय. अनेकदा आपण धार्मिक संघर्ष वाढलेला बघतोय. धर्मवादी संघटनांची विखारी भाषणं होताना दिसतात आहेत. तर ह्या सगळ्याला तुम्ही या शेती प्रश्नाशी जोडून पाहू शकता का? दुर्दैवानं या सगळ्या अशा प्रकारच्या धार्मिक जातीय ध्रुवीकरणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूलाच पडलेले आहेत. ही माझ्यासारख्याच्याही मनामध्ये खंत आहे. आमच्यासारखे लोक ज्यावेळी पोटतिडकीनं बोलतात त्यावेळी लोक आमच्याकडे बघून हसतात, आमचं काय चाललंय, यांचं काय चाललंय. कारण ज्यावेळी त्यांना औरंगजेबाची कबर उकडून टाकायची असते त्यावेळी आम्हाला सोयाबीनचा भाव पाहिजे असतो. त्यांच्या दृष्टीनं ही हास्यास्पदच आहे. आणि म्हणून दुर्दैव आहे. आम्ही आमचे मूळ प्रश्न, आता महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, बरोबर. किती शेतकऱ्यांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यावर किती चर्चा झाली, त्याची टक्केवारी काढा. सोयाबीन हमी भावापेक्षा 1200 रुपये कमी किमतीत शेतकरी विकतोय. हरभरा मार्केटमध्ये आलाय, खरेदी केंद्र नाहीत आणि हमी भावापेक्षा कमी किमतीत हरभरा विकायची पाय आलेली आहे. कापसाला भाव नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. महाराष्ट्र देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, त्याचं कुणाला काही खंत नाही. दिवसाला 8 दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत. महिला सुरक्षित नाहीत, त्याचं काही कुणाला नाही आहे. आणि चर्चा ह्या अशा संवेदनशील विषयाला कुणीतरी, आणि जेव्हा जेव्हा जनतेचे अशा प्रकारचे ज्वलंत प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्यावर नियंत्रण आणण्यामध्ये किंवा त्याच्यावर काही उपाययोजना करण्यामध्ये सरकार कमी पडतं, तेव्हा मग सोलापूरकर, कोरटकर अशी काही प्यादी पेरली जातात आणि मग त्यांच्या मार्फत काही नवीनच वाद निर्माण केला जातो आणि जनतेचं प्रश्न भलतीकडे नेलं जातं. हेच चाललेलं आहे सध्या. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतः काही भाजपचे सहकारी होता, त्यानंतर काही काळासाठी तुम्ही महाविकास आघाडी किंवा त्या पक्षांचे समर्थकही होतात, नंतर तुम्ही तिसऱ्या आघाडीची पण गोष्ट केली. तर मला 2 प्रश्न विचारायचे आहेत, शेवटचेच 2 प्रश्न. एक म्हणजे आत्ता महाराष्ट्राला विरोधी पक्ष आहे का, हा असं वाटतं का तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट, तुमचा एक विरोधी पक्ष म्हणून काय भूमिका राहील तुमच्या स्वतःच्या राजकीय प्रवासाच्या दृष्टिकोनात? सध्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष आहे, पण तो भेदरलेला आहे. कधी आपली चौकशी लागेल, कधी ईडी दारात येईल, अशी अवस्था विरोधी पक्षाची आहे. पण जनतेचे प्रश्न संपलेले नाहीत. आम्ही आता, माझ्यासारखी माणसं कुठल्याच सभागृहात आम्ही नाहीत, कारण आम्हाला जनतेनं नाकारलेलं आहे. पण आमचा आतला आवाज आम्हाला स्वस्थ बसत नाही. पण जमेल तेवढं जनतेचे प्रश्न घेऊन आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. पण मग तुमची काय राजकीय भूमिका राहील? नाही, सध्या तरी जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणत आम्ही प्रस्थापितांना न घाबरता टक्कर देण्याचा प्रयत्न करतोय, एवढंच. ठीक आहे. थँक्यू, तुम्ही इतका वेळ दिलात आम्हाला आणि एवढं सविस्तरपणे बोलता आलं तुमच्याशी. तर हे होते जमिनीशी जोडले गेलेले शेतकरी नेते राजू शेट्टी. त्यांनी आपल्याला महाराष्ट्रातल्या आत्ताच्या परिस्थितीवर अनेक बारकावे समजून सांगितले. त्यांचं आकलन काय आहे महाराष्ट्राबाबतचं ते सांगितलं. तुम्हाला या मुलाखतीबाबत, त्यांनी मांडलेल्या मतांबाबत काय वाटतं हे प्रतिक्रियांमध्ये नोंदवायला विसरू नका. त्याचसोबत हे लक्षात ठेवा की इंडी जर्नल हा एक स्वतंत्र प्लॅटफॉर्म आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या कॉर्पोरेट किंवा राजकीय जाहिराती घेत नाही, कुठल्याही प्रकारची अशा प्रकारचे फंड्स घेत नाही. आम्ही पूर्णतः तुमच्या देणग्यांवरती अवलंबून आहोत. त्यामुळं या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्याच्यावर जाऊन आम्हाला आर्थिक मदत करायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि इंडी जर्नल हे चॅनल सबस्क्राईब करा.
पाहत राहा इंडी जर्नल.